करी जो जीवन देवाचे पूजन, करी जो जीवन देवाचे पूजन. असे का भजन, असे का भजन आन काही देवाची आवडी, आवडी न देवा. कैसा सो सजीवा, कैसा सो सजीवा पडे तारी देवाची आवडी, आवडी न देवा. धाव धाव रे दयाळा, सच्चिदानंदा विश्वमंगळा, तुझी कृपेचा सोहळा दाखवी करू. सोडवी अधर्म हातीचा, स्वाधीन करे धर्माच्या, जेथे तुझ्या पायाचा वियोग नाही. ज्ञान प्रकाश बुद्धीसी भक्ती उल्हास अंतरासी, यमदमडाग देहासी शुद्ध व्हावया. माझे वैखरी बसावे, धर्म कीर्तन करावे, प्रवचने साहित्य रंगावे सभे माझे. मी तो अज्ञानी जडजीव, वक्तृत्वाचे निर्णय सोय, माझ्या अंतरीचा भाव कळो सकळा. जरी विषय अत्यंत गहन, पूर्णवादे केला सुगम, तरी सद्गुरु कृपे वीण बुद्धी कुंठे. आता एवढेच वरदान द्यावे जी सेवका लागोन, जेणे हा जनता जनार्दन तोषे लगा. आता श्रोत्यांची विनवणी करीतसे डोई ठेवोनी चरणी, मी बालक तुम्हाला गुणी सांभाळावे. आता द्यावे जी अवधान, तुमच्या भक्तीने मी बोलेन, कृपा करोनी सावधान व्हावे देवा. जय जय करूया. राजाधिराज रामचंद्र महाराज, बोल बजरंग बली. बुद्धिदाता श्री गणेश सद्गुरुनाथ डॉक्टर पारनेकर महाराज, सद्गुरुनाथ परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज यांना वंदन करू. त्यांच्याच कृपेमुळे आणि त्यांचाच अभंग, देवाची आवडी आवडी न देवा, कैसा सोस जीवा पडे तरी. देवाची आवडी स्वधर्माते जोडी, संसाराची गोडी तुझी नाही. संसार सोडून देवाच्या आवडीचं होण्याचा कशाला प्रयत्न करायचा. वेगवेगळ्या पद्धतीने बरंच सांगून झालंय. समारोपाला जास्त बोलू नये असा संकेत आहे, सभेचा संकेत आहे. श्रावण सोमवार माझ्या भाग्याने मला 3 सोमवार मिळाले. पहिलाही सोमवार, दुसरा मिळाला आणि आज समारोपाचा तृतीय सोमवार. माझ्या सारख्या शैवासाठी अजून प्रसाद दुसरा काय असू शकतो. आम्ही स्वतः भाग्यवान समजतो आणि हा प्रसाद समजतो. म्हणून सभेचा संकेत. सभा सुद्धा या शिवापेक्षा वेगळं नाहीये. ही सभा सुद्धा, ही सभा काय, कुठली सभा काय, ही महादेवाच्या स्वरूपापेक्षा वेगळं नाहीये. रुद्रामध्ये सांगितलंय ओम नमो सभाभ्य सभापतीभ्यश्च. सद्गुरुनाथ महाराज म्हणजे सभा हे सुद्धा मीच आहे आणि सभापती देखील मीच आहे. नमो सभाभ्य सभापतीभ्यश्च वो नमो. म्हणून ही जी सभा आहे, जिथे जिथे हे ज्ञानदानाचं हे कार्य चालू आहे, निरपेक्ष हेतू
काही अपेक्षा नाही, काहीतरी अपेक्षेनं अशा पद्धतीचं ही जागा नाही, हे स्थान नाही. म्हणून ते पावित्र्य असण्याकरता सांगितलं हे सर्व त्या शिवाचंच स्वरूप आहे. नमो सभाभ्य सभापतीभ्य. म्हणून हा सभेचा संकेत पाळताना सर्वांचे उल्लेख करणं तसं मोठं अवघड आहे. सर्व श्रोत्यांचे मी अंतःकरणपूर्वक हार्दिक ऋण व्यक्त करतो. माझ्या म्हणजे उपस्थित आणि अनुपस्थित, जे अनुपस्थित श्रोते ते स्मरणार्थ संभावनेच्या वतीने ते अनुपस्थित श्रोत्यांनाही या सभेत उपस्थित केलं जात आहे. सद्गुरुनाथ महाराज तेव्हा महत्वाचं आहे. जे अनुपस्थित आहे, जे इथे या मंदिराशी संलग्न आहे, त्या सर्वांची स्मृती प्रीत्यर्थ आपण त्यांचंही स्मरण करतो. म्हणजे ते अनुपस्थित कसे ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. म्हणून माझ्या उपस्थित आणि अनुपस्थित काही खास उल्लेख म्हणजे आमचे मित्र संजय भागवत आपल्याला माहिती आहे, आमचे काका जे अष्टप्रहर 24 तास सोबत असायचे, त्यांचं खूप कमी जाणवते, सर्वांची कमी जाणवते. जीवन असं जात असतं पुढे, पण सर्वांचं स्मरण ठेवून या समारोपाच्या दिवशी करी जो जीवन देवाचे पूजन, असे का भजन आन काय. म्हणून अशा सर्व देवाच्या आवडीचा विचार करून, माझी आवड जरा बाजूला ठेवून त्याला काय आवडतं या हेतून प्रेरित होऊन जो मनुष्य त्याची उपासना करतो, 99% अशी जो उपासना करतो ना, तो अलगदपणे 100व्या पायरीवर पोचतोच हो. तो अलगद 100व्या पायरीवर तो कधी पोचतो हे त्याला त्या स्थितीवर तो नसतो, त्या स्थितीवर तो पोचतो. आपण म्हणतो ना तत् धाम परमं मम, त्या धामाला तो सहज पोचतो. त्याचं अंतःकरण या उपासनेनं, कर्मानं, ज्ञानानं परिपुष्ट झालेलं असतं. आणि परिप्लुत, मोठा सुंदर शब्द आहे, परिप्लुत म्हणजे संपूर्ण, अगदी पूर्णतः. जेव्हा त्याच्या लक्षात येतं की परमेश्वरा हे सुंदर जीवन तू आम्हाला दिलेलं आहे, आम्ही किती कृतज्ञ राहावं. या मानवी जीवाचं मी फारसं महत्व सांगणार नाही, 84 लक्ष योनी वगैरे. अरे हा देह मिळाला, चांगले आई वडील मिळाले, चांगले गुरु मिळाले, काय पाहिजे. रवींद्रनाथ टागोरांच्या एका काव्याचं मला स्मरण होतं. त्या काव्याचा सारांश सांगतो. त्यांच्या गीतांजली या काव्य खंडाला जे आपण वाचलं असेल, पुरस्कृत केलं असेल, त्याचं एक काव्य म्हणून सुंदर आहे, जीवन हे काव्य. त्या काव्याचं असं आहे, रवींद्रनाथ टागोर म्हणतात की आपलं जीवन काय म्हणाले, मानवी देहाचा म्हणजे या जीवाचा जन्म झाला. हे जन्म म्हणजे काय त्यांनी म्हणून सुंदर सांगितलं या काव्यातून. ते असं म्हणतात, अरे म्हणले आपला जन्म झाला म्हणजे काय, म्हणले परमेश्वराच्या, एक शब्दाकडे लक्ष द्या, ते म्हणतात आपला जन्म झाला म्हणजे परमेश्वराच्या अखंड आनंदोत्सवात आपल्याला मिळालेलं निमंत्रण. सद्गुरुनाथ महाराज, किती सुंदर आहे. आपला जन्म झाला या आनंदासाठी आम्ही जन्माला आलो. परमेश्वराचा अखंड आनंदोत्सव चालू आहे. त्याच्यात मला मिळालेलं आमंत्रण म्हणजे ही देवाची, परमेश्वराची पहिली आज्ञा. त्याची पहिली आज्ञा, जन्म ही त्याची पहिली आज्ञा. आम्हाला पहिल्या आज्ञेबद्दल फारसा अभ्यास नाही, आम्हाला एक शेवटच्या आज्ञेबद्दल आम्ही नेहमी चर्चा करतो. कुंडली खबरदार, त्यांना देवाज्ञा, अरे ती देवाज्ञा जी आहे ना ती शेवटची आहे. पहिली जी आज्ञा आहे ती जीवनाची. जाऊन जग, उत्तम जग. क्रतुर्वै पुरुषः, शतक्रतुच्या इंद्रानं एवढे 100 यज्ञ केले, तू तुझं जीवन यज्ञासारखं जग, भरपूर कर्म कर, उत्तम राहा, उत्तम ज्ञान प्राप्त कर, उत्तम उपासना कर आणि क्रतुर्वै मस्त जग. परमेश्वराने आनंदोत्सवाचं दिलेलं आमंत्रण म्हणजे आपला जन्म आहे. म्हणून हा
आनंदोत्सव आपण या श्रावणाच्या स्वरूपात का होईना आपण आनंद करतो. तुम्ही आनंद घेताय, मी आनंद घेतो, तुमच्यासारखे चांगले श्रोते असेल मलाही आनंद येतो. तुम्ही जर दाद द्यायला नसले तर मला हा आनंद आला. म्हणून हा आनंद जितका तुमचा आहे तितका माझा आहे. अभेद आहे. शिव पार्वती सारखं जे मी काल सांगितलं अभेदाचा आनंद. शिव पार्वतीला नमस्कार करतात आणि पार्वती शिवाला नमस्कार करते. मोठे शब्द वापरणार नाही. त्या तत्वाला वगैरे नाही. पार्वती शिवालाच नमस्कार करते. कुंडली वरदा हे काय ज्ञान महामार्ग असला ना तर आपण हे असे शब्द बडबडतो. त्या तत्वाला म्हणजे काय, परत आपण सगुणाकडनं निर्गुणाकडे चाललो जातो. म्हणून तत्व बित्व काय, पार्वती ही शिवाला नमस्कार करते. शिव पार्वतीला नमस्कार. तुम्हाला माहिती का रामकृष्ण परमहंस शिवाला मोठा सुंदर प्रसंग आहे. त्यांच्या पत्नी तिथं शृंगार केला, सगळ्या अलंकार सगळं केलं आणि या भावस्थितीत त्या पत्नीच्या पायावर डोकं ठेवलं. अभेद आहे. आपण हा प्रसंग वाचला की आपल्या लक्षात येईल केवढी आपली शुद्ध भावस्थिती असेल तर ते बायकोच्या पाया का पडले. पाया पडले म्हणजे तू आणि मी वेगळं नाही. कुंडली वरदा हा एकच माझा जो आनंद आहे. म्हणून हा श्रोत आहे आणि वक्त्यामध्ये सुद्धा हाच आनंद असला पाहिजे. मी सांगतोय म्हणून मी फार असं काही नाही. तुम्ही सुद्धा आहात म्हणून मी आहे, मी आहे म्हणून तुम्ही आहात, असा एक दुसऱ्याचा आनंद आहे. देवाचं भक्ताचं तसंच असतं, श्रोत्यांचंही तसंच असतं. म्हणून मी काल सहज म्हणलो की श्रोते इतके छान आहेत, त्यांच्याबद्दल सांगावं वाटतं की आप नहीं तो क्या रंगे महफिल, अगर आप नहीं तो क्या रंगे महफिल, किसे देख हम शर्माएंगे. कुंडली वरदा. म्हणून आपण उत्तम दाद देत असला कारण असाच आनंद आपल्याला घ्यायचा आहे. देवाची आवडीन देवा कैसा सोस जीवा पडे तरी. मला जास्तीत जास्त त्याचं कसं आवडतं होता येईल याचा विचार कर. म्हणून काय असतं माहितीये का, ज्याची आवड सांभाळण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यावर प्रेम करतो, हे प्रेम म्हणून शुद्ध आहे. हे प्रेमाला हल्ली अशुद्ध स्वरूप आले तर हा भाग वेगळा. पारनेकर महाराज म्हणतात, काय तुला प्रभुभाव, काय तुला प्रभुभाव, प्रेमाचा विषय योग्य तो रमण. काय तुला प्रभुभाव, प्रेमाचा विषय योग्य तो रमण. प्रेमाची ओळख तुझ आहे का, प्रेम हे स्वचे मरण. रामा 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 प्रेमाची ओळख तुझं आहे का, प्रेम हे स्वचे मरण. फार महत्वाचा सिद्धांत आहे. स्व जे असतं ना त्याला मारावं लागतं, मग खरं प्रेम कुठे जन्माला येईल. पण काल मी सहज सांगितलं, आई म्हणते, ते लेकरू म्हणतं वाढ, पातेल्यातल्या संपत असत, ती स्वतः करता काही ठेवत. हे जे आहे शुद्ध प्रेम आहे, याला म्हटले सा परानुरक्ती ईश्वरे. शांडिल्यांनी सांगितलं शुद्ध ही 99 पायऱ्या झाल्यानंतर प्राप्त झालेली 100वी पायरी. एक दृष्टांत सांगतो म्हणजे विशेष लग्न कार्यामध्ये माहितीये की या अनेक गोष्टी असतात. त्याच्यामध्ये काही पदार्थ आई मुली करता करत असे. एक काळ होता की आई आपल्या मुली करता काही गोड पदार्थ पक्वान करून देत असे. आणि ते जे आहेत पदार्थ पक्वान्नाचे ते रुखवतात मांडले जातात. आता रुखवतामध्ये त्या काळी भांडी कुंडी स्वयंपाकाचं
किंवा तिच्या संसाराकरता लागणाऱ्या सर्व वस्तू ऋग्वेदामध्ये दिल्या जातात. कपाट दिलं जात, भांडी, कुकर, प्रेशर कुकर वगैरे वगैरे. माझ्या लग्नात 10 प्रेशर कुकर आले. कुंडली गवर्धन. आता करायचे काय, 2 ठेवले, बाकी 8 सस्नेह आमच्याकडून सस्नेह भेट असं होतं. शाली येतात, उपरणे येतात, सगळं सस्नेह असतं. काय करणं, किती शालीचं दुकान टाकायचं का काय. अशा ऋग्वेदामध्ये अनेक भांडी कुंडी वस्तू आहेत. आता मी सगळं सांगत बसत नाही. सगळा हा कसा माहितीये का, हा समारोप असल्यामुळे हा समारोप नसून पुन्हा विषयाची सुरुवात आहे असं मला वाटतं. यज्ञेन यज्ञमुळे यजंते उद्यापासून राष्ट्रीय संकीर्तनकार भडकवार आमदासी येतात, सकाळ सकाळी येतात. म्हणजे उद्यापासून त्यांच्या संकीर्तनाचा आपल्याला आनंद घ्यायचा. पण माझा विषय मी इथे आज समारोप करणार आहे की आता फॉर एक्झाम्पल काशाची वाटी आई देत असते. काशाची वाटी माहिती आहे, कासा हल्ली फारसं पाहायला मिळत नाही, फार छान असतं. काशाची वाटी, काशाच्या तांब्या, काशाची वाटी आई देत असे. मुलगी विचारे काशाची वाटी कशाला. म्हटलं सासरेबुवांच्या तळपायाला तेल लावण्याकरता तेल लावायचं आणि काशाच्या वाटीने घासायचे. सद्गुणा यजमानाच्या नव्हे बरं. हल्ली सांगितलं तर या महिला मुक्ती मोर्चावाल्या मारती धरून मला. ये क्या, ये कोणची चीज हुई. लक्षात घ्या, हे सगळं हे मी सांगतोय ना, हे वैदिक आहे. सम्राज्ञी श्वश्रे भव, सम्राज्ञी श्वश्वराम भव, ननाद्री सम्राज्ञी, सम्राज्ञी अधिक देवऋषु. काय वेद मंत्र सांगतात हो, तू सम्राज्ञी हो, यजमानाची हो सांगत नाही. सम्राज्ञी श्वशुराम भव, सासऱ्यांची सम्राज्ञी हो. किती उच्च विचार आहेत आमच्या आजच्या काळात. यांच्या डोक्यात सुद्धा या कल्पना येणार नाही. सासरेबुवांची सेवा करणं हे सुनेचं पहिलं कर्तव्य आहे. जी सून सासऱ्यांची सेवा करत नसेल तिला सून म्हणायचंच नाही. सर्वांची सम्राज्ञी हो, ननाद्री, सम्राज्ञी, ननाद्री, सम्राज्ञी आधी देवऋषू. देवऋषू म्हणजे देवर हिंदीमध्ये. सद्गुरुनाथ महाराज, दीदी तेरा देवर दिवाना, तो देवर सद्गुरुनाथ. हे लवकर कळतं पटकन. ननाद्री, नणंद, तिची सम्राज्ञी. अवघड असतं नंदेचं सम्राज्ञी होणं, सांगत नाही जास्त समजावून. सम्राज्ञी तर काय कर, सर्वांची सम्राज्ञी. सासऱ्यांची सेवा करणं हे सुनेचं आद्य कर्तव्य आहे. हल्लीच्या मुली म्हणतात इंटरव्ह्यूच्या वेळेस, हाऊ मेनी डस्टबिन्स हॅव यू ॲट युअर होम. कुंडली गवर्धन. म्हणजे तुझ्या आई बाप राहणार आहेत का. तुझे म्हणतात, तुमचे वगैरे हा विषयच नाही. हल्लीच्या मुली काय खोटं सांगायचं. तुझ्या आई बाबा राहणार आहेत का आपल्या बरोबर. वाईट परिस्थिती असो. मला त्याचं जास्त तो रंग सांगायचा नाही. मला आपला तो सर्व रंग अनुभवत आहे. आपण आजूबाजूला आपण बघा समाजामध्ये काय चाललंय तर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं. काही पक्वान त्यापैकी आजच्या वेळेपुरतं एवढं पक्वान मी सांगू शकतो. एक पक्वान ती करत असेल करंजी सारखं. जुन्या लोकांना तो पक्वान माहिती आहे. मुली करता ते पक्वान आई करून देत असते. ऋग्वेदामध्ये ते मांडलं जाईल आणि आई म्हणेल बाकी काही खाऊ नको, हे खा. मुलगी विचारे, आई त्या पक्वानाचं नाव काय, हे काय आहे पक्वान. म्हटलं अगं हा कानोला आहे, हा कानोला आहे, फक्त थोडासा मुरडलेला आहे. कुंडली गवर्धा. याचं नाव आहे मुरड कानोला. म्हणजे आधुनिक तिचं नाव आहे करंजी.
ते सुद्धा ती करंजी करायला सुद्धा आम्हाला साचा लागतो. कुंडली गवरला साच्यामध्ये केली करंजी की गेल सुगरण म्हणायचंच नाही तिला. तसं सत्यनारायणाची पूजा किंवा रुद्राभिषेक म्हणजे खरं टेक्निकल असं आहे. पोथीवरनं म्हटलं की दक्षिणा आरती सद्गुरुनाथ खरी गोष्ट आहे. त्यात काही लपवायचं काय. आवृत्ती सारखी झाली तर आम्हाला पाठ नसतं, पण पाठ नसलं आम्ही समोर पोथी ठेवली. आमचे गुरुजी म्हणतात बुवा दक्षिणा आरतीवर का पोथी घेतली. त्यामुळे ती हातानेच तो कानोला करत असे आणि मुरडत असे. आपल्याला लक्षात आलं करंजी म्हणजे कसं ते मुरडतात. ते म्हणजे हा मुरड कानोला हे काय दिलं. आता मोठ्या घरात चालली. त्या काळी मोठ्या घराची संकल्पना वेगळी होती. ननादरी सम्राज्ञी सम्राज्ञी अधिदेवृषु सम्राज्ञी श्वशुरे भव सम्राज्ञी श्वश्वराम श्वश्रवाम भव. मोठ्या घरामध्ये मुलगी देण्याची पद्धत होती. सासू आहे, सासरे आहेत, दीर आहेत, नंदा आहेत, भावजा आहेत आणि भरपूर त्रास देणारी मुलं आहेत. कुंडली गवरला अरे मुलगी भाग्य काढेल मोठ्या घरात चालली असं म्हणायचे. संताप नव्हता तेव्हा व्यापाचा. ते थोडा व्याप झाला तरी संताप. आपल्याला कोणत्याही प्रकारचा तापच नकोय. आपल्याला कोणाला घरी बोलवायचं नाही, आपण कोणाच्या घरी जायचं व्याप नको. कुंडली गवरला हे हल्ली सगळीकडे झालंय बरं का. हे आमच्या मुंबई पुण्यातच होतं, हे आता सगळीकडे आलंय, सगळ्या भारतात आलंय. व्याप नको आपल्याला. माणसं नको, माणसं नको. आपण माणूस घाणे झालो. माणूस आलेला आवडत नाही, आपण कोणाकडे झालेला आपल्याला आवडत नाही. पण तो आला तर आपल्याला जावं लागेल. त्यामुळे आपण जायला नको म्हणून त्यालाच बोलवायचं नाही. सद्गुरुनाथ हे चाललेलं आहे. पण त्या काळी मोठ्या घरात मुलगी गेली म्हणजे भाग घेते. हल्ली मॅट्रिमोनियल साईटवरच बघतात मुलगा चांगला आहे, आयटी मध्ये, आयटी सेक्टर मध्ये, म्हणजे आयुष्यभर आयटीत राहील. कुंडली आयुष्यभर आयटीत राहील. घरी कोण आहे? नो फादर. एकदम मस्त सद्गुरुनाथ. वडील नाहीये, अतिशय सुंदर. घरी कोण आहे? आई आहे, ठीक आहे. भाऊ नाही, बहीण नाही. खुंटावरचा एकच कावळा, फक्त आई आहे. काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. आपली अपनी लड़की राज करेगी. अरे राज किसपे करेगी भाई? अरे राज किस पे किया जाता है? राज आदमियों पे किया जाता है. घर पे तेरे एलसीडी है, टीवी है, फ्रिज है, उस पे राज करेगी? ये जो जड़ वस्तु है इस पे राज थोड़ी करेगी. हम जैसे चैतन्य युक्त आत्मा को राज करने के लिए भगवान ने हमको भेजा ही है. लेकिन हमको आदमी नहीं चाहिए. हमको चाहिए सब जड़ वस्तु है. टीवी चाहिए, फ्रिज चाहिए, पीसीआर चाहिए, सब बढ़िया बढ़िया चीज. मुलगी आनंदात राहील, सुखात राहील. कोणी नाही करी, फक्त सासू आहे. आपली मुलगी राज्य, अरे राज्य कोणात करेल? ही वृत्ती आता जी झाली आहे त्या अरे आपली मुलगी भाग्य मोठं घर आहे हो त्यांचं. ती लोक किती छान. देवघरामध्ये 4-4 बाळकृष्ण, 5-5 बाळकृष्ण. लक्षात घ्या, 5 बाळकृष्ण म्हणजे घर मोठं छान भाग्याचं घर. हल्ली एकच बाळकृष्ण, तोही सुद्धा अशक्त. अशक्त म्हणजे त्याला झालं काय खाल्लं नाही, काय ते कुपोषित बालक. हात अगरबत्ती, पैर मोमबत्ती, देणे चले ब्रुसली को बत्ती, असा कृष्ण. काय सांगतो, सगळं बारीक बारीक होत चाललं. आई म्हणते मोठ्या घरात चालली तू. सासू आहे, सासरे आहेत, नणदा आहेत, भावजा आहेत, दीर आहेत, मुलं आहेत. मोठ्या घरात चालली तू, भाग्यवान आहे. लक्षात घ्या, आईने सांगितलं तरच मुलीला भाग्याचं आहे वाटतं बरं. बापाने सांगितलं तर लक्षात येत नाही. बाप म्हणतो जाऊ दे, तू माझी लाडकी, मी तुला काही बोलणार नाही, मी तुला राख. पण आईने खणकावून सांगितलं पाहिजे, अरे तू भाग्य आहे, तुला मोठ्या घरात चालली.
हल्ली आईच कटकट करते, तुला माहिती आहे तुम्हाला व्याप आहे, वेगळी हो. डायव्होर्सला आई बाप कारण आहे लक्षात. आयटी सेक्टर मध्ये 80% डायव्होर्स आहे. काय आयटी सेक्टर घेऊन बसलाय तुम्ही? बघा समाजात बघा, 6 महिने लागत नाहीत. माझं साधू ज्युडिशरी मध्ये कशाला सांगतो तुम्हाला, फार विस्तारित करून सांगत नाही, फार भयानक आहे, फार सौम्य करून सांगतोय. आईने शिकवलं पाहिजे पोरांना. काही नाही मोठं भाग्याचं घर आहे, तुला मी आता काय दिलं माहितीये का, भाग्याचं घर आहे म्हणून तुला मुद्दामून दिलंय शिकवण्याकरता. तो मुरड कानवला दिलाय. काय कर, तू एकच कर, दुसरं काही करू नको, कारण सगळ्यात जास्त मी तुला ओळखते, मी तुझी आई आहे. शक्तीचं स्वरूप आहे. ही आई सांगते सर्वात जास्त मी तुला ओळखतेय, एक गोष्ट कर. सासरी जाशील ना तेव्हा माहेरचा स्वभाव ठेवू नको, आपला स्वभाव थोडासा मुरड. सद्गुरुनाथ महाराज मुरड स्वभाव. घरी फक्त तुला चहा करायला सांगितलं तरी कटकट करणारी तू, तिकडे गेल्यानंतर 10 वेळा चहा करावा लागेल, सगळं करावं लागेल. स्वयंपाक 4 ठाव स्वयंपाक. 4 ठाव म्हणजे काय हे सुद्धा आजच्या मुलींना सांगणं फार आवश्यक आहे. 4 ठाव मी महाराष्ट्रीयन लोकांना सांगतोय, 4 ठाव स्वयंपाक. महाराष्ट्रीयन संस्कृतीबद्दल काही विचारा, मला कोणतेही प्रश्न विचारा, विश्वकोश आहे माझ्याकडे. आपण आपल्या संस्कृतीचा काही अभिमान नाही, आपलं मराठी सुद्धा धड नाही. मध्य प्रदेशात राहतो, मराठी, अरे यार काय बोलायचा मोकाच नाही मिळाला यार. मोका आपलं मराठी नाही, धड आपण काय, धड काहीच नाही. धड असे लेचे पेचे बुळबुळीत आहेत. लाथ मारीन तिथे पाणी काढ हा विषयच नाही. कुंडली गवरदा गोल गोल गुळगुळ गुळगुळ गुळगुळ. माझं तर एक म्हणणं आहे, अरे अशा मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य परवडलं. सद्गुरुनाथ महाराज मिळमिळीत सौभाग्य काय काम असतं? देवाचं नाव घ्यायचं तरी काय घाबरायचं काय? नमस्कार सुद्धा मी चोरटा करतो. नमस्कार परवा सांगितलं, स्वभावाला मुरड. सासूला काय आवडतं याचा विचार कर. सासऱ्यांना काय आवडतं, सकाळी 6 वाजता चहा लागतो, मग ते शतपावली मॉर्निंग वॉकला. हा मग यांना 7 वाजता नाश्ता लागतो, यांना हे. सगळ्यांची आवड सांभाळ, सगळ्यांची आवड सांभाळ. याची आवड सांभाळ, त्याची आवड सांभाळ, त्याची. मुलगी विचारते, बघा संवाद आहे ना. मी काल सांगितलं शक्तीची 3 रूप आहेत, एक कन्या, एक पत्नी आणि एक माता. हा कन्या आणि माताचा संवाद आहे. कन्या म्हणते त्यांनी काय होईल, अगं तुझा स्वभाव थोडा मुरडलं आणि कर्म केलं ना तर तो कानोला मिळेल. कुंडली म्हणजे गोडवा मिळेल, जीवनात तुझा गोडवा येईल आणि तुझ्यामुळे अनेकांच्या जीवनात गोडवा येईल. एक स्त्री काय करू शकते? पुत्र तारे एक कुल कन्या तारे, दोय भाग्यवान आहे जन वही जिन घर कन्या होय. कशाला सांगितलं? दोन कुलांचा उद्धार करणार. त्या सर्वांना काय आवडतं? सासऱ्यांना काय आवडतं, सासूबाईंना काय आवडतं, यजमानांना काय आवडतं, यजमानांना काय आवडतं, नणदांना काय आवडतं, दिरांना काय, सगळ्यांची आवड बघा बघा. असं करता 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 एक अवस्था तिच्या जीवनात अशी येते की तिला विचारा, आई तुला काय आवडतं ग? अरे जे तुला आवडतं तेच मला आवडतं. सद्गुरुनाथ महाराज आपल्या आईला विचार हा प्रश्न, बाकी कोणाला विचारू नका. जो काही पराक्रम सांगायचा ना तर आपल्या आईला सांगा, आपल्या गुरुला सांगा. बायकोला कधी सांगू? टेक्निकल सांगतो. आता जर मी सांगितलं सौभाग्यवतीनं, अरे ग्वालियरची कीर्तन फार छान आहे, माहिती आहे, महिनाभर बाहेर राहा, मला काय ती कीर्तन सांगावं, इथे काय चाललंय? सद्गुरुनाथ महाराज जेणे तुमचा आत्मबल कमी होईल आपण सगळे त्याला सांगतो. ते अजिबात सांगू नका, त्यांचं ते कामच नाही. आपली सॅलरी किती आहे अजिबात बायकोला सांगायचं नाही. आधीचे लोक सांगत होते का? घर चालत होते ना.
काय असं आपण सगळं सांग, अजिबात सांगायचं नाही. त्यांचा अर्थशास्त्र हा विषय बायकांचा नाहीच आहे. फायनान्शियल मध्ये त्यांचं डोकं चालत नाही म्हणजे नाही. काय विषय कोणाला राग आला तरी हरकत नाही, मी सांगतो तुम्हाला. फायनान्शियल याच्यामध्ये बायकांनी डोकं घालायचंच नसतं. त्यांचंही डोकं खराब होतं, यजमानाचंही डोकं खराब करतात. यजमानाने सांगायलाच नाही पाहिजे. काही काही गोष्टी कसं आहे, मी अजिबात घाबरत ते सांगा. त्यांच्या प्रपंचाला काय लागणार आहे ते तुम्ही करा, बाकी काही सांगत नसतो. कोणाला काय आवडतं हा माझा विषय चाललेला. कोणाला काय आवडतं हे सांगितलं नुसतं ऐकू नका, करून बघा. मग मी काय सांगतो हे तुमच्याला आत्ता काहीच कळणार. सर्वांचं मन सांभाळ. सांगू शकते आजची आई, हिंमत आहे आईची, आजच्या आईची हिंमत आहे अशा मुलीला सांगू शकते की मोठ्या घरात जा. काल गमतीने सांगितलं, लक्ष्मीनारायणाचा जोडा. मुली सुद्धा लांब पाठवायला आईबाप तयार नाही येतात. हे सर्व कधी शिकवणार? नाही, जवळच्या जवळच पाहिजे. गल्ली सुद्धा नको, कशाला दूर पाठ. गुळू 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 थोडं कठोर व्हावं लागेल. मऊ मेणा भूमी आम्ही विष्णुदास, कठोर वज्रास भेदू ऐसे. तिला काय आवडतं, सासूबाईला काय आवडतं हे करता करता आईला विचारा, तुला मला काय देणार, जे तुला आवडतं ना तेच मला आवडतं. अशी अवस्था येते. आणि ती सून जेव्हा घरात प्रवेश करते, अस्मिन गृहे गार्हपत्याय जागृही असं म्हटलेलं आहे. गार्हपत्य नावाचा अग्नी ती घेऊन येते. साधे लगेच किल्ला मिळत नसतात. सर्वांची आवड होती तर तिच्या हातात सहज किल्ला आहे. तू सांभाळ बाई. कुंडली गवरदान. हे जसं आपल्या प्रपंचात आहे ना, तसं देवाची आवड सांभाळत चला. देवच हातात देतो. अरे घे प्रसाद, काय पाहिजे सांग, तुला काय हवं ते सांग, तुझ्यासाठी काय हवं ते करतो. अशी देवाची अवस्था या उपासनेमुळे करता 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 शेवट भक्तीच्या 100व्या पायरीमध्ये आपण पोहोचतो. म्हणून आपली आवड जी काय आहे ना ती बाजूला ठेवा. दृष्टांताप्रमाणे थोडीशी मुरड घातला ना तर आत असलेलं जे पुरण आहे, जे सारण आहे, जो कानोला आहे, तो गोडवा आपल्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. हे सूत्र रूपानं ज्या अभंगात सांगितलंय पारनेरकर महाराजांचा, तो हा अभंग पूर्व पद्यामध्ये पारनेरकर महाराज सांगतात. देवाची आवडी आवडी